सेफ्टी आणि सिक्युरिटी हा तुमच्या वॉर्डसाठीचा एक मेजर कन्सर्न आहे. त्याबद्दल तुझ्या डोक्यामध्ये काय काय संकल्पना आहेत? बघ आता 2027 पुन्हा कुंभमेळा येणार. कुंभमेळा येणार म्हणजे ओघाणे लोक आलेच, समुदाय येईल, सणच, बाहेरून लोक येतील, अगदी पूर्ण नाशिकमध्ये गर्दी असणार आहे. मग त्याच्यामध्ये काय चोरीचं प्रमाण वाढणार, चेन स्नॅचिंगचं प्रमाण वाढणार, महिलांच्या सुरक्षेचा विषय राहणार, टॉयलेट्स राहणार. आता स्त्रियांसाठी बघायला गेलं तर टॉयलेटची आपल्याकडे खूप मुबलक व्यवस्था आहे. ती व्यवस्था व्यवस्थित नाही आणि जिथे आहे ना तिथे बाया जाऊ शकतील अशी परिस्थिती नाहीये. पहिले तर ते मला ठामपणे करायचंय की सुरक्षेसाठी काय करू शकतो आपण महिलांच्या. पहिले तर त्यांना स्वतःला एक प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे सुरक्षतेसाठी त्यांच्या, की तुमच्यासाठी कोणी सुरक्षा करायला तुमच्यापर्यंत येईल आणि तो पोहोचलेला असेल आणि तिथे अवेलेबल असेल अशी गोष्ट नाहीये ना. तुम्ही स्वतः तुमची सुरक्षा केली पाहिजे. त्यासाठी आपण एक प्रशिक्षण देणार त्यांना, ते करणंच आहे. दुसरं असं की गस्त बसवणं आलं तर स्त्रियांसाठी नाही, ह्या सगळ्यांसाठी, की जिथे चोरीचे प्रमाण वाढलेत ते होऊ नये, ते कमी व्हावेत यासाठी गस्त पथक असलं पाहिजे, CCTV असले पाहिजे, ते चालू असले पाहिजे. ते ने आपल्याकडे खूप CCTV आहे, तू बघून ये किती चालू आहेत. आज आपण CCTVला नावं ठेवण्यापेक्षा जो त्याचं काम करत नाही त्याला धरा, त्याला नावं ठेवा. नाशिक आपल्याला सुजान करायचं आहे तर त्या CCTVना तुम्हाला दोष देऊन उपयोग नाही हो.